नमस्कार विद्यार्थी मित्र हो, स्वागत आहे तुमचं आमच्या या ऑनलाईन प्लॅटफॉर्मवरती. तर नुकत्याच झालेल्या पोलीस भरतीच्या म्हणजे ज्या जिल्ह्यांच्या पोलीस भरतीच्या लेखी परीक्षेच्या एक्झाम झाल्या त्या संदर्भातले आपले जे विश्लेषणात्मक व्हिडिओ आहेत ते आपल्या या चॅनलवरती तुम्हाला मिळत राहतील याच्या पुढे. तर आज पहिला पेपर आहे. आपण रत्नागिरी पोलीसचा जो पेपर झाला 15 तारखेला 15 मार्चला त्या संदर्भातला विश्लेषणात्मक जो पेपर आहे आपण सध्या मराठीचा घेणार आहोत. मराठी असतील बुद्धिमत्ता असतील सगळ्यांचेच विश्लेषणात्मक काय करणार आहोत, व्हिडिओज बनवणार आहेत. जर तुम्ही आपल्या चॅनलवरती नवीन असेल तर सबस्क्राईब करायला विसरू नका. चला सुरुवात करूया. आजच्या जो पहिला प्रश्न आहे, बेसिक तुम्ही हे पेपर तुम्ही अभ्यासले असतीलच अशी अपेक्षा आहे. त्याच्यामध्ये तुमच्याकडून ज्या रिव्हिजनच्या स्टेप्स राहिल्या असतील त्या आपण याच्यामध्ये कव्हर करण्याचा प्रयत्न करू. ठीक आहे, बघा पहिला प्रश्न सुरुवातच करूया. खालीलपैकी व्याकरणदृष्ट्या शुद्ध शब्द कोणता? व्याकरणदृष्ट्या शुद्ध शब्द कोणता? हा भरतीला पोलीस भरती जो व्यक्ती करतो, जो विद्यार्थी करतो त्याला हा कितीतरी वेळा काय केलेला आहे, डोळ्या घालून घालून गेलेला आहे शब्द. तो याचा करेक्ट ऑप्शन आहे आशीर्वाद. पहिलाच ऑप्शन करेक्ट आहे. का बरं? आशीर्वाद हा येणार नाही, शी आहे ते, हा पण येणार नाही, हा पण येणार वाद. ओके, आशीर्वाद आहे. ओके, योग्य उत्तर आहे पहिलं. पुढचा शब्द बघा, विरुद्ध शब्दाची अयोग्य जोडी. त्याच्यामुळे प्रश्न मराठी व्याकरणामध्ये प्रश्न वाचताना समानार्थी शब्द, चूक, अचूक हा प्रश्न बघून वाचणे गरजेचं आहे. कारण इथे खूपच मुलं काय करतात, मिस्टेक्स करून येतात, सिली मिस्टेक. विरुद्ध अर्थाची कृश स्थूळ. कृश म्हणजे हडकुळा, त्याच्या विरुद्ध जाडा, म्हणजेच हे विरुद्ध अर्थाची योग्य जोडी आहे. ग्राह्य म्हणजे मान्यता, ताज्य मान्यता नाही, म्हणजेच हे पण विरुद्ध अर्थी आहे. जून कोळे, जून कोळे हे पण विरुद्ध अर्थाची आहे. तर अयोग्य जोडी दिसते ही छचोर आणि वाईट, म्हणजे हे एकाच अर्थाचे शब्द होतात. छचोर आणि वाईट हे एकाच अर्थाचे होतात, त्याच्यामुळे ही अयोग्य जोडी आपल्याला इथे पाहायला मिळते. पुढे पुढचा प्रश्न, 1 रुपया म्हणजे 100 पैसे याच्यातील म्हणजे हे कोणत्या प्रकारचं उभयान्वयी अव्यय आहे? म्हणजे याचं योग्य उत्तर आहे स्वरूपबोधक. काय आहे बरं? स्वरूपबोधक. तुम्हाला माहिती आहे स्वरूपबोधक उभयान्वयी अव्यय येतं, उभयान्वयी अव्यय. उभयान्वयी अव्ययाचे किती प्रकार पडतात? 2. एक कुठला? प्रधान, आणि दुसरा पडतो गौण. तर गौण मधले 4 जे आहेत त्याच्यामध्ये पहिला आहे स्वरूप, दुसरा आहे उद्देश, नंतर आहे कारण, कारण नंतर संकेत. तर याच्यातला उद्देश किंवा स्वरूप, स्वरूप मध्ये काय येतं तर एखाद्याचं स्वरूप म्हणजे किंवा की, एखाद्याचे म्हणणे सांगायचं असेल, गांधीजी म्हणाले की, तर स्वरूप मध्ये येतो. म्हणजे किंवा स्वरूप स्पष्ट करायचं, 1 रुपया म्हणजे 100 पैसे. कारण तुम्हाला माहिती आहे, कारणचं पण माहिती आहे, उद्देशचं पण माहिती आहे, संकेतचं तर माहितीच आहे, जर तरचं बोध येतो. पुढे उंदीर या शब्दाचे अनेक वचन. एक उंदीर, अनेक पण येतात, उंदीरच येतात, उंदरे येत नाही, उंदरे येत नाही, उंदर नाही येत. काय आहे? एक उंदीर, अनेक पण उंदीर. पुढे नजरेत भरणे. नजरेत भरणे, मत्सर वाटणे, उठून दिसणे, डोळ्यात खुपणे, डोळ्यात काजळ भरणे. डोळ्यात काजळ भरणे तर येणार नाही. मत्सर वाटणे, नजरेत भरणे, काय बरं? उठून दिसणे. म्हणजे तुम्ही सगळ्यात बसलेलात आणि त्याच्यामध्ये तुम्ही चांगला सदरा वगैरे घालून बसलात तर तुम्ही नजरेत भरता. म्हणजे काय? सगळ्यांमध्ये उठून दिसता. सगळ्यांमध्ये काय दिसता? उठून दिसता, हा त्याचा आहे. मुलांनी डोळ्यात खूप त्याचाही त्याचं उत्तर दिलं असं पण ते चुकीचं आहे. मुलांनो या शब्दात असणारी विभक्ती सगळ्यांना माहिती आहे. मुलांनो म्हणजे हाक मारणे म्हणजे संबोधन. विभक्ती एकूण किती आहेत बरं? 8. त्याच्यातली 8वी विभक्ती आहे संबोधन. प्रथमा, त्याचं प्रत्यय येत नाही. द्वितीयचे काय? सलाते, सलानाते. चतुर्थीमध्ये पण काय आहे? सलाते, सलानाते आहे. ओके, गुड. कम टू द नेक्स्ट पॉइंट. शब्द समूहाबद्दल एक शब्द निवडा. काय म्हणतात ते? शब्द समूहाबद्दल एक शब्द. कायद्यानुसार प्रस्थापित होणारे, ज्याच्यामध्ये कायदा आहे, कायद्यानुसार होणारे, याचं योग्य उत्तर आहे वैधानिक. जे वैद्य आहे, वैद्य म्हणजेच कायद्याच्या दृष्टिकोनातून बरोबर आहे असे ते वैधानिक. खाली व्याकरण दृष्ट्या शुद्ध शब्द. पारितोषिक की परितोषिक? पारितोषिक. री पहिला येतो. काय येतो? री पहिला येतो. शी पण पहिला येतो, शी पण पहिला येतो, त्याच्यामुळे योग्य उत्तर हे आहे. ओके, पुढे अंगाचा तिळपापड होणे. सोपा आहे, अंगाचा तिळपापड होणे.
अंगाचा तिळपापड होणे. तर अंग थरथर कापणे, अशक्तपणे, हुडहुडी म्हणणे, रागाने फणफणणे. याचं योग्य उत्तर आहे रागाने फणफणणे. जर तुम्हाला जर संभाव्य पेपर सोडवायचे असेल आपल्या स्वराज्य पोलीस अकॅडमीची, जी आपली मुंबईमध्ये कांदिवली या ठिकाणी आहे आणि विरार या ठिकाणी, जर तुम्हाला संभाव्य पेपर सोडवायचे असतील तर आपल्या स्वराज्य पोलीस अकॅडमीचं काय आहे, एक ऍप आहे ज्याचं नाव आहे मिशन खाकी. काय नाव आहे? मिशन खाकी नावाचं ऍप आहे. ते तुम्ही प्ले स्टोर वरून डाउनलोड करू शकता. त्याची लिंक आपण आपल्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे. तिथे जाऊन तुम्ही काय करू शकता, अत्यंत मिनिमम रुपयामध्ये म्हणजे 15 ते 16 रुपयांपासून पूर्ण सगळ्या काय सोडवू शकता, संभाव्य पेपर सोडवू शकता. आता मुंबई आहे, मीरा भाईंदर आहे, ठाणे आहे, या सगळ्यांसाठी ते महत्वाचे पेपर्स आहेत. तिथे जाऊन संभाव्य पेपर तुम्ही सॉल्व्ह करू शकता. त्याच्यात त्याचे उत्तराची पण पीडीएफ आपण दिलेली आहे. डिस्क्रिप्शन मध्ये जाऊन तुम्ही ती लिंक काय करा, डाउनलोड करा. तुम्हाला ती पेपर्स मिळून जातील. ठीक आहे, सगळे पेपर तुम्हाला तिथे उपलब्ध होतील. पुढे पिंगाचं पिपाळी. यंदा 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 म्हणजे या वर्षी घट झाली. क्रियाविशेषणाचा प्रकार कालवाचक, ज्याच्यामध्ये काय दाखवते, वेळ, ज्याच्यात वेळ दाखवते त्याला म्हणतात कालवाचक. ओके, पुढे पुढचा बेभान. बेभान बेभान या सामासिक शब्दाचा काय ओळखा, समास ओळखा. बेभान. बे हा काय आहे, पारसी अरबी उपसर्ग आहे आणि जिथे पारसी उपसर्ग लागतात ते असतो अव्ययीभाव समास असतो. काय असतो बरं, अव्ययीभाव समास आहे. नेक्स्ट, मराठी भाषेत अननस हा कुठून आलाय, तर अननस हा कुठून आलेला आहे, पोर्तुगीज. पोर्तुगीज कशा ओळखायचे, तर भाज्या, फळे, इथून आपल्याला उत्तर मिळतात. भाज्या आणि फळे, अननस, हापूस, फणस, कोबी यासारखे पदार्थ कुठून मिळतात, पोर्तुगीज. ओके, पुढे यश मिळो की न मिळो. मिळो की न मिळो आम्ही प्रयत्न करणारच, उभय नव्हे. हे मिळो किंवा न मिळो, मिळो किंवा न मिळो, ज्याच्यामध्ये काय आहे, विकल्प आहे. काय बरं, विकल्प आहे. समुच्चय मध्ये काय येतं तुम्हाला माहिती आहे, आणि व. संकेत मध्ये असतं जर तरचा बोध होतो. परिणाम मध्ये म्हणून, तस्मात, यास्तव, म्हणून, यास्तव, सबब, तेव्हा. ओके, अशा पद्धतीने पण देतात. तर याचं योग्य उत्तर आहे विकल्प. ओके, पुढे पुढचा 14वा, राजाने राजवाडा बांधला. वाक्यातील प्रयोग ओळखा. बांधणारा कोण, राजा. राजानेला प्रत्यय लागलाय त्याच्यामुळे कर्तरी प्रयोग येणार नाही. काय बांधला, राजवाडा बांधला, हे कर्म आहे आणि कर्माला जर प्रत्यय नसेल तर तो कुठला प्रयोग येतो, कर्मणी प्रयोग. कुठला येतो, कर्मणी प्रयोग. ओके, व्हेरी गुड. पुढचा, मरावे परी. मरावे परी कीर्ती रूपे उरावे. वाक्यातील उभयान्वयी. तरी, जरी, परी, कुठला आहे योग्य उत्तर, परी. हे सगळे सगळे जर तुम्ही बघितले तर पीवायक्यू प्रश्न आहेत. काय बरं, पीवायक्यू प्रश्न. त्यामुळे पीवायक्यू अभ्यासणे गरजेचे आहेत तुम्ही. आणि जे आपण पेपर्स तयार केले ते पीवायक्यू रिलेटेडच आहेत. पीवायक्यूचा जास्त त्याच्यामध्ये भरणा आहे, ते तुम्ही एकदा जाऊन काय करा, अभ्यासा, डाउनलोड करा. ठीक आहे, पुढे नाही, षणमास शब्दाची फोड करा. षणमास हा काय बरं, न आहे. न कुठे येतो, अनुनासिक. न काय असतो, अनुनासिक. अनुनासिक मध्ये येतो. ओके, म्हणजेच कठोरच्या समोर अनुनासिक आला पाहिजे. षट अधिक मास काय येतो, षट अधिक मास हा त्याचा योग्य उत्तर आहे. अनुनासिक संधी आणि जी व्यंजन संधी आहे. पुढे खालीलपैकी चुकीच्या अर्थाची म्हण. काय बरं, चुकीच्या अर्थाची म्हण ओळखा. चुकीच्या अर्थाची म्हण ओळखा. शिर हातावर घेणे, धाडसाने काम करायला तयार होणे, योग्य म्हण आहे. करेक्ट. ससेमिरा लावणे, सतत त्रास देणे. त्यांनी त्यांच्या मागे ससेमिरा लावला. ईडीने प्रतापरावांच्या मागे ससेमिरा लावला. संपुष्टात येणे म्हणजे संपणे, नष्ट होणे. पण इथे काय दिलंय, सुरू होणे. म्हणजे ही काय जोडी आहे, चुकीची अर्थाची म्हण आहे. त्याच्यामुळे हे तुमचं काय येणार, योग्य उत्तर येणार. शर्त करणे, पराकाष्ठा करणे हे बरोबर आहे, हे बरोबर आहे. आणि हा अर्थ चुकीचा आहे, त्यांनी चुकीचा विचारलाय म्हणून हे करेक्ट आहे. कळलं. पुढे 19 नंतर 23 डायरेक्ट आले, मधले प्रश्न गाळलेले आहेत. खालीपैकी कोणता पर्याय द्वंद्व समासाचा आहे. द्वंद्व, विटी व दांडू. विटी व दांडू. पुनरावृत्ती, पुन अधिक आवृत्ती.
पुन अधिक आवृत्ती. मुळात ओळखताना तुम्हाला अंदाजे शब्द येतो, लक्षात येतो की कोणता शब्द त्याच्यामध्ये आहे. पुन अधिक आवृत्ती असा शब्द होतो, वृत्ती येत नाही, आवृत्ती. तर हे काही महत्वाचे प्रश्न होते. असे सगळ्या प्रश्नपत्रिकेचे तुम्हाला काय मिळणार आहेत, प्रश्न उपलब्ध होणार आहेत. त्यासाठी काय करा, तुम्ही आपलं जे स्वराज्य पोलीस अकॅडमीचं काय आहे मिशन खाकी ऍप आहे ते तुम्ही काय करा, डाउनलोड करा आणि अधिक माहितीसाठी तुम्ही संपर्क करू शकता. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र.